मित्रांनो, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। ही निवडणूक केवळ एका मतदारसंघापुरती मर्यादित न राहता राज्यातील सत्ता समीकरणांवर परिणाम करणारी मानली जात आहे। स्वर्गीय अजितदादा पवार यांना आदरांजली म्हणून निवडणूक बिनविरोध करण्याचं ठरलं असताना बारामती लढणार असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रामध्ये चांगलंच वादळ निर्माण केलं होतं। परंतु अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी लक्ष्मण हाके यांनी नाट्यमयरित्या माघार घेतली आणि यानंतरच सुरू झाल्या अनेक चर्चा। लक्ष्मण हाके यांनी माघार का घेतली? सोशल मीडियावरती कोणत्या चर्चा सुरू आहेत? त्यांच्या माघार घेण्यामागे काही वेगळंच कारण आहे का? हेच जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षदा आणि तुम्ही पाहताय .com महाराष्ट्र। मित्रांनो, लक्ष्मण हाके यांनी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली। परंतु या विषयावर वेगवेगळे राजकीय विश्लेषक किंवा अनेक राजकीय जाणकार मंडळींचे असे मत आहे की लक्ष्मण हाके यांच्या माघार घेण्यामागे काहीतरी गुपित दडले असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं तर लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारला अल्टिमेटम दिला होता की आमच्या या प्रश्नांवर आपण चर्चा करा, आपण या प्रश्नांवर बोलत नाही, त्यामुळे आम्ही बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही। परंतु अगदी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी मंत्री दत्तात्रय मामा भरणे किंवा किरण गुजर यांच्या उपस्थितीमध्ये फॉर्म भरणार नसल्याचं जाहीर केलं। यावरती सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने लक्ष्मण हाके यांना विधान परिषद किंवा राज्यसभा दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा देण्याची शक्यता आहे असं बोललं गेलं। लक्ष्मण हाके यांनी माघार घेतली म्हणजे यामागे नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषद देण्याची ऑफर दिली असावी असं म्हटलं जात आहे। अनेक लोकांना असं वाटत आहे की मागच्या 6 राज्यसभा जागांच्या वेळेसच लक्ष्मण हाके यांची वर्णी लागली असती, पण त्या ठिकाणी त्यांची वर्णी लागली नाही। त्यामुळे कदाचित लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीमध्ये सत्ताधारी महायुतीला धक्का देण्यासाठी फॉर्म भरला असावा असं देखील म्हटलं जात आहे। त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांची देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू माणूस म्हणून जी ओळख आहे ती या निमित्ताने पुन्हा एकदा गडद झाली आहे। कारण वारंवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे सांगितले होते की बारामती विधानसभा पोटनिवडणूक सर्वांनी बिनविरोध करावी, बिनविरोध झाली पाहिजे। त्याचबरोबर लक्ष्मण हाके यांनी देखील शेवटी सांगितलं की मला माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय व विविध आमदार यांचे फोन आले होते। त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आपण पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत करावी। त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे। परंतु खरंच ओबीसींचा हा आवाज विधान परिषद सभागृह किंवा राज्यसभा सभागृहात जाणार का, हे या पुढील कालावधीमध्ये बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लक्ष्मण हाकेंनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार का घेतली असावी हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या .com महाराष्ट्रच्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।